सांगितलं. आता इथून पुढे अशी काळाची गरज आलेली आहे की वक्त्याला किती पुरस्कार मिळाले, वक्त्याची किती पुस्तकं प्रकाशित झाली, वक्ता हा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर किती उंचावर पोचलाय हे पाहण्यापेक्षा एखादा वक्ता बोलवत असताना त्याला फोन करून पहिलं विचारणं गरजेचं आहे की तुझे आई वडील तुझ्या जवळ आहेत का? तुझ्या मानलेल्या शेकडो बहिणी असतील, तुझ्या मानलेल्या हजारो बहिणी असतील, तिच्या वास्तुशांतीला तू सोफा सेट देत असतील, हॉल भरेल असं साहित्य देत असशील, तिच्या कुठल्याही बारक्यासारख्या कार्यक्रमाला सोन्याचं 2-2, 10-10 तोळ्याचं वस्तू घेऊन जात असशील, पण तुझ्या सख्या बहिणीशी तुझं असलेलं नातं आता काय आहे? आज ती गरज आहे समाजामध्ये की तो माणूस आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये त्याचा वर्तन व्यवहार काय आहे. आणि सुरुवातीलाच मला सांगायला अभिमान वाटतो की 11 जणांचं कुटुंब आणि 85 वर्षाचे माझे वडील घराचे कर्ते आहेत. आज आलेली आहे ती माझी पुतणी आहे.